ट्रेन गेली पाहिजे। त्यासाठी रेल मंत्री पंतप्रधान मोदीजी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या सगळ्यांशी कोऑर्डिनेट करून खासदार नवनीत राणांनी ही ट्रेन उपलब्ध करून दिली। आज गजानन महाराजांच्या प्रगट दिवसानिमित्त ही ट्रेन ही अयोध्येला जात आहे। हजारोच्या संख्येमध्ये राम भक्त या ठिकाणी गेलेले आहे आणि आणखी 2 ट्रेन आणखी मागितल्या आम्ही। तर मला असं वाटतं याच महिन्यामध्ये 2 ट्रेन आणखी मिळेल। जे लोक राहिले राम भक्त त्यांनाही पाठवू आणि असा राम भगवंताचा जय जयकार आज या ठिकाणी श्री राम भगवंताचे भक्त जेव्हा ट्रेनमध्ये बसले, ज्या आतुरतेने ते गेले, श्री राम भगवानाची आस्था इतक्या वर्षापासून लोकांनी आपल्या हृदयात ठेवली होती, ती आस्था खऱ्या अर्थानं बाहेर काढून ट्रेनच्या माध्यमातून अयोध्येला पोहोचून त्यांचं एक स्वप्न पूर्ण करणं, राम मंदिराचे दर्शन करणं, रामलल्लाचे दर्शन करणं, हे सौभाग्य खासदार नवनीत राणा आणि मला मिळालं। हे आमचं सौभाग्य आहे। सगळ्या राम भक्तांना इथे शुभेच्छा दिल्या। जेवण्यापासून पाणी पिण्यापासून तिथे राहण्यापासून तर राम मंदिरापर्यंत नेण्यापर्यंत सगळी व्यवस्था त्या ठिकाणी रेल विभागाच्या माध्यमातून रेल मंत्र्यांनी आणि देशाचे पंतप्रधान मोदीजींनी केली आहे। त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी म्हटलं की आम्हाला तिकीट मिळणार, राणा दाम्पत्यांना तिकीट मिळणार। आज अयोध्येची ट्रेन रामलल्लाच्या दर्शनाला गेलेली आहे। अनेक भक्त गेलेले आहे। पुढचे 2 ट्रेनमध्ये आनंद वरसुळ अभिजी वरसुळलाही सुद्धा घेऊन जाऊ श्री राम भगवंताच्या दर्शनाला, कारण सगळे आम्ही राम भक्त आहे आणि त्यांना सगळं माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आहे। म्हणून नक्कीच आनंद वरसुळ साहेब आशीर्वाद देतील आणि ते आज आमचे ज्येष्ठ आहे, बुजुर्ग आहे आणि पुढच्या ट्रेनमध्ये नक्की मी त्यांना अयोध्या घेऊन जाईल। राजकारण सोडेल पण मी प्राणाच्या प्रचाराला जाणार नसणार असं अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले, आम्ही राजकारण सोडू, आम्ही हे सोडू ते सोडू, पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाकणामध्ये रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे। आज 80 वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची। तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे हयाती तिथपर्यंत ते राजकारण सोडणार नाही, पण नवनीत राणाचा नक्की प्रचार करतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।